मामा एक नंबर आहे. तुझ्या आशीर्वादाने माझं सुद्धा सगळं चांगलं चाललंय. सगळं चाललं बरेच झालंय. दिवस झाले तू दिसला नाही म्हणून काळजी वाटते वाईट. मामा काय झालं रे? मुंबईला गेलतो. काय बोलणं करतोय? 3 वर्ष मुंबईला गेलो, अभ्यास केला. मुंबईला होता? मुंबईला होतो, आमच्या गावातले खेडेगाव पोरगा मुंबईला गेला, अभ्यास करायला लागला, आम्हाला बरं वाटलं. अभ्यास केला, डॉक्टर झालो. काय बोलणं करतोय? प्राण्यांचा डॉक्टर. कशाचा? प्राण्यांचा डॉक्टर झालो. या गावात प्राण्यांचा डॉक्टरच नव्हता. एखादं जनावर जर आजारी पडलं तर 15-20 किलोमीटरवर न्यावं लागत होतं. हो, आणि त्यातनी जगलं तर जगलं. जगलं तर जगलं. होय ना? हे बघ, डॉक्टर झालो, गावात आलो, गावामध्ये दवाखाना टाकला. बर 1 महिना झाला दवाखाना होऊन. बर दवाखाना एकदम व्यवस्थित चाललाय. चालला होता. गेल्या आठवड्यात तुझं म्हातारं माझ्याकडे आलं. माझं म्हातारे? हो, तुझं म्हातारं माझ्याकडे आलं. बर म्हातारं मला म्हणाले, किशोर हा 2-3 वर्ष झाले एक घोडे घेऊन तुझ्या म्हाताऱ्याला रेस लय मैदानाला 30-35 घोडी झाली. आणते घोडं रेसला नेते, घोडं हारलं की तसंच सांभाळत बसते. सुद्धा तुझ्या म्हाताऱ्याचा नंबर आला नाही. जिंकलं. म्हाताऱ्याला म्हणलं काळजी करायची नाही, बर मी आलोय आता. तुमचं घोडं रेस मध्ये पहिला नंबर आणणारच. जर नाही आणला तरी जायला दवाखानाच बंद करून टाक. बंदच करून टाकतो. तुझ्या म्हाताऱ्याला मी हा पॉवरच्या गोळ्या दिल्या. कशा होत्या त्या? घोड्याला दिल्या, घोड्याला पॉवरच्या गोळ्या. कशा होत्या? 100च्या स्पीडची गोळी, बर 200च्या स्पीडची गोळी बर आणि 300च्या स्पीडची गोळी. मग 3 गोळ्या दिल्या. 3 गोळ्या दिल्या. मग काय झालं? तुझ्या म्हाताऱ्याला सांगितलं या गोळ्यांचा उपयोग कसा करायचा. कसं करायचा? मैदानात ज्यावेळेस घोडं उतरेल हा ज्यावेळेस घोडं पळतील हा त्यावेळेस घोड्याचा शिपट वरती करायचा. वरती करायचं. 100च्या स्पीडची गोळी घोड्याच्या ढोंगणात ठसायची. घोडं 100च्या स्पीडनं पळणार. म्हणजे जेवढ्या स्पीडची गोळी देईल तेवढ्या स्पीडने घोडं पळणार. 200च्या स्पीडची लावली की 200च्या स्पीडनं, 300च्या स्पीडची लावली की 300च्या स्पीडनं. म्हणजे यंदा माझं म्हातारं जिंकतंय. अरे जिंकते म्हणजे काय, जिंकणारच. 100%. मैदानात घोडं उतरलं, उतारलं. म्हाताऱ्याला आठवण झाली हा की आता किशोरनं दिलेल्या गोळीचा उपयोग करायचा. केला पाहिजे. झेंडा खाली पडला, सगळी घोडी पळायला लागली. पळायला लागली. तुझ्या म्हाताऱ्याचं घोडं मागं पडलं. अरे अरे म्हणजे दरवर्षीप्रमाणे म्हाताऱ्याचं घोडं मागच. म्हाताऱ्याने डोकं चालवलं, पहिली गोळी बाहेर काढली. काढली. 100ची गोळी बाहेर काढली. काढली. घोड्याचा शिपूट वरती गेला, केलं. गोळी ठसली. फासली. घोडं 100च्या स्पीडनं पळायला लागलं. आता 100% माझ्या म्हाताऱ्याचा नंबर येणार. अरे तरी सुद्धा नंबर आला नाही. अरे अरे नेहमीप्रमाणे घोडं मागच. घोडं मागच. मग काय झालं रे? म्हाताऱ्याला राग आला. मग म्हाताऱ्यानं 200च्या स्पीडची गोळी काढली. काढली. घोड्याचा शेपूट वरती गेला, गोळी ठसली. फासली. घोडं 200च्या स्पीडनं पळायला लागलं. आता तर नंबर आला का? अरे सगळ्या घोड्यांच्या पुढं म्हाताऱ्याचं घोडं. सगळ्या घोड्यांच्या पुढं बर 10-15 वर्षानंतर घोड्याचा नंबर येतोय. आता रे म्हाताऱ्याला आनंद झाला. त्याला कसा आनंद गागनात मावला नसेल. म्हातारं घोड्यावरती नाचायला लागलं, हात वर करून टकराव 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 नाचला रे. नाचायला लागलं. हा नाचायला लागल्यानंतर आनंदाच्या भरात हा. तुझं म्हातारं त्या घोड्यावरून खाली पडलं. अरे 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 म्हणजे परत अवघडच झाले. परत अवघड झालं. काय झालं? सगळी घोडी पुढे गेली, पुढे गेली. म्हातारं मागे राहिलं. आज तिच्या आईला. म्हाताऱ्याला अतिशय राग आला. मग काय झालं? म्हाताऱ्यानं डोकं चावलं. डोकं चालवलं. हो, काय डोकं केलं चालवलं. म्हातारे? म्हाताऱ्यानं 300च्या स्पीडची गोळी काढली. काढली. धोत्राचा सोगा सोडला. सोड. जी गोळी ठसली ती म्हातारं सगळ्या घोड्यांच्या पुढे. मामा आलाय का? त्याचा उपयोग केला तुम्ही गोळीचा. जाऊ दे मामा, मी थोडीशी तुझी टिंगल केली. बरोबर आहे. टिंगल केल्याशिवाय कोण शिंगल पाहत नाही. अगदी बरोबर आहे. चालू एकाला दोघं जण. एकाला दोघं. गावची आली यात्रा. अगदी बरोबर. यात्रेसाठी काहीतरी कार्यक्रम ठेवला पाहिजे. तमाशा आणायचा, तमाशा. तमाशात आणायचा. हा. पण मुद्दा असा आहे, एका दोघांनी गावचा कारभार कुठे रेटतो का? अजिबात नाही. आपल्याच्यानी काय होणार आहे का? अजिबात नाही. आपल्या शेणा सुरता शाना सोडतो. मुरब्बी आहे, मुरब्बी. माहितीवालं पोरग आहे. बाळा आईरेकर त्याला बोलवून घेतो. त्याला बोलवून घे. त्याला बोलावला की लगेच कार्यक्रम ठरवायचा. ए बाळा आईरेकर. राम राम मित्र, राम राम. राम राम. कसं झालं बरे का? सगळं बरे. पाहू तुझं कसं काय? तुझा बरं, तुझ्या नंतर माझं बरं. खरं. तुझ्या माणसाची मला मित्राशी मित्र भेटे, मला सोनचे भेटे. अगदी बरोबर. अरे मुंबईला होता, मुंबईला. आल्या स्पेशल डब्यात हात बुडावतो बरे ना आलाय का? तुला मागाशी गरम होत होता. आईला होत होत. म्हटलं गार झाला का बघावं. झाला. अरे तुझ्या माणसाची मला मित्राशी मित्र भेटे, मला सोनचे भेटे. अगदी बरोबर. अरे मुंबईला होतो, बर. मुंबईवर गावात आलो. आला. गावात आलं, पहिलं घर कुणाचं लागतं? माझ्याच लागतं ना. मामाचं हा, मामा. आहे का नाही? अरे मग. मी तुझ्या घरात, हा. तुझ्या बायको घरात. घरात. तसं तुझ्या बायकोने मला पाहिलं. पाहिलं. तुझी बायको काय म्हणली माहिती का? काय रे? दाजीबा, हा. ओ दाजीबा, बर. बघताय काय? बघताय काय? चला की. कुठं कुठं
घराच्या पायऱ्या. असं कधी बोंबलायचा मग तुला सांगूच तर मी का मी गॅसवर जातोय ना घरामध्ये गेलो तुझ्या बायकोनं सुंदर असा माझा पाहुणचार केला. अरे येडा आहे का काय माणूस किती घरा नाही माझं आहे का नाही? मान बाळू हा. तुझी बायको कुणालाच नाही म्हणत नाही. नाही का काय पाहुणचार पाहुणचार आहे का नाही? विचार करती तुझ्या बायकोने सुंदर असा पाहुणचार केला. केला. तुझ्या बायकोने म्हटलं वहिनी हा. आता येऊ का? बरोबर आहे पाहुणचार किती वेळ येतात 10-15 मिनिटाचा पाहुणचार तर तुझी बायको काय म्हणली माहिती का? काय म्हणली दाजीबा दाजीबा घरामध्ये कोण नाही कोण नाही खरंच कोण नाही बर. थोडस करा की काय? जेवण जेवण. जेवणाचं नाव घे ना बाळ्या बाळू हा? मामाला 2 अटॅक येऊन गेले. तिसरा अटॅक येऊन देऊ नको. नाही नाही, नाही, नाही नाही. ना. अरे गावठच. मामा जेवणाचं सांगतोय सांग. मुंबईवरून दमून आलतो हॉलमध्ये मी झोपलो बर. तुझी बायको किचन मध्ये गेली पंचपक्वान जेवण तयार केलं हा. आणि हॉलमध्ये येऊन मला कशी करू लागली दाजी उठा दाजी उठा दाजी उठा. आलाय का तिला हलवायला कमरे खालची जागा भेटली का कशी आजी दाजी भाऊ दाजी असं नव्हती बाया असं नव्हती करत मग? आग घालत होती आग घालत. मला म्हणजे दाजी उठा 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 आजी बाई उठलं नाही गाडी झोपामध्ये बर. मग तुझ्या बायकोनं हलवायला उठवलं काय काय आग आग अंगाचं नाव घे ना तरी मी उठलो नाही गाडी काय झोपामध्ये झालंय तुझी बायको काय म्हणजे माहिती का काय? दाजी उठा 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 दाजी उठा 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 मी तुमचं ताट केलं जेवणाचं जेवणाचं नाव घे ना बाळ्या तुला तर माहिती का सांगूच करला का पुढे काय झालं पुढे जेवणाचं ताट केले उठलं बाबा गमतीशीने हा. मला पाठव बसवलं समोर ताट ठेवलं मामा जेव्हा काय होतं माहिती का काय रे? दिवाळीचा सण होता काय काय 2 लाडू मुंडीचे लाडू मुंडीचे दोनच होत मुंडीची 2च होती दिवाळी 2 लाडू शिल्लक ठेवले एवढीशी करंजी येऊ. मैदीची पिठाची एवढीच होती एवढीच नाजूक मापले बारीक नाही लागला नाही एवढीच होती असेल असेल एवढीशी करंजी शेपूची भाजी मागणं शेतात आणली होती बाबा कुपटून आणली होती आणली असेल शेतात आणली होती तिला सवय आहे, शेपूची भाजी खायचा आहे का नाही हा. शेपूची भाजी आणि एवढी चपाती येऊ. आता ये. तू नाजूक तुझी बायको नाजूक तुझ्या बायकोची चपाती नाजूक बाळ्या चपाती गोल असती रे नवीन पद्धती हा डिझाईन काढली का चौकोनी होती केली असेल हा. मग काय झालं मला पाठव बसवलं समर्थात ठेवलं पहिल्यांदा 2 लाडू तसले बाळ्या इकडे बाळ्या ए बाळ्या इकडे खाल्लं म्हणस तर तुला खाल्लं बोंबल ना मग खाल्लं म्हणून करतो माहिती का पुढं काय झालं 2 लाडू खाल्लं करंजी आहे शिकळली मऊ मऊ असेल मऊ हा. करंजी आहे शिकळली शेपूची भाजी अशी साईडला टाकलीत पाय घातलंच का काय अशी साईडला अशी अशी टाकलीत पाय घातलंच का काय अरे हाताने साईडला घेतली अशी अशी साईड शेपूची भाजी अशी साईडला काढली केली बाबा खोटलं सांगत काय झालं? चपातीवरती ना हा? कसा कसा तडलो इकडे 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 बाळ्या खाल्लं म्हणे तुझ्या तोंडावर काय येते पडकी अरे पण सांगू तर तुला तर माहिती का काय म्हटलं चपाती चढलो खाली अरे खाली बाबा जुन्या माणसाची मध्ये मामा टिंगल केल्याशिवाय कोणच्या हातात सिंगल पाजत नाही काय बाजात तुझं कसं काय चाललंय माझं मित्रा? काय सांगायचंय बाबा काय म्हणतोय लंडनला होतो ना काय? हा, मग काय अरे माझी बायको तुझ्या घरी आलं म्हणत होती भाऊजी का घरी नव्हते नव्हतंच ना मी तू कुठे गेलता परवा दिवशी लंडन वर आलोय काय बोलतोय आणि मग काय लका मग मला सांगायचं तरी लका जीवाचे जीवलग मित्र तुम्ही दोघ जण बरोबर. म्हणलं पाठदिशेने तुमची गाडी घ्यायला जावं असं तुमच्या घराकडे येऊन बघते तर तुम्ही दोघं बी नाही शेतात तुमच्या दोघांच्या बायकावर होत्या कुठं तुझ्या घरात हा माडीवरती होत्या दोघी बोलत बसल्या होत्या बरोबर आहे. मला जसं बघितलंय हा. तसं म्हणली भाऊजी भाऊजी आव या बरोबर या कुठं माडी माडीवरती बरोबर मी विचार केला नाही मग? डायरेक्ट चढलो काय? माडी माडी असं म्हण पायऱ्यात चढलो चढलाच तिथे गेल्याच्या नंतर ह्याच्या बायकोनी तांब्यावर पाणी आणलं माणूस कसं काय राहणार तुझ्या बायकोनी कब्बर चहा आणला माणूस कसं काय राहणार आता म्हणलं वहिनी मी जातो बरोबर आहे नाही म्हणली भाऊजी तुम्ही होता कुठं मला सांगितलं पाहिजे सांगितलंच पाहिजे महिनाभर नव्हता आता विचार मग सांगितलं तुमच्या दोघांच्या बायकांना काय सांगितलं म्हणलं मी लंडनला होतो काय लंडनला अरे खाली कुठं बोलण्याची पद्धत आहे रे हा बरोबर बरोबर मग सांगितलं तुमच्या दोघांच्या बायकांना म्हणजे लंडनला होतो तुमच्या दोघांच्या बायका म्हणले काही करा काही करा पण आम्हाला तुमचं लंडन दाखवाच तो होता कुठं होता कुठं ते सांगतो कधी तुझ्या तोंडात पाय घालीन मी पुढे गेलो तर. तकवा डायरेक्ट म्हणली मग काय केलं तू आता इकडे मी विचारत पडलो म्हणलं ह्या दोघींना माझं लंडन कसं दाखवायचं जायचा फॉलो मामा अरे तू लंडन देशात गेलता हो ना मग ह्याच्यात नव्हता गेला त्यासाठी बोलण्याची पद्धत आहे रे बरोबर आहे म्हणलं वहिनी हा. तुम्हाला लंडनच बघायचंय ना लावली आपली कडी
कडी लावली दाराची कडी लावली अयो खिडक्या लावल्या खिडक्या बी लावल्या पडद्या लावलं पडदा लावलं आणि काढलं बाहेर काय जगाचा नकाशा असा बोंबलला आणि असं खाटं हातारला हातारला मग तुमच्या दोघांच्या बायकांना सांगितलं काय सांगितलं म्हणलं वहिनी वहिनी हे बघा हे अमेरिका अमेरिका रशिया रशिया जपान जपान ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आणि हे लंडन अरे खाली कुठं हे बघ बरोबर आहे जगाच्या नकाशात लंडन खाली आहे कोपऱ्यात ते त्याच्यामुळे खाली दाखवलं तिने बरोबर बरोबर पण किशोरची बायको लईच हुशार हा माझ्या बायकोपेक्षा म्हणली काय तुमच्या लंडनचं कौतिक सांगताय बरोबर आहे बघितलं तर तुमचं लंडन एवढंच अरे देश म्हणला का देश म्हण मामा देश म्हण देश बरोबर हा. लंडन बरोबर आहे. शब्द हा. म्हणली नाही ती बायको होय. काय म्हणली कौतिक सांगताय बघितलं तर तुमचं लंडन एवढंच तुझी बायको लई हुशार माझी खालासच करतो घरी गेल्या लय हुशार. मारून टाकणार तिला मी आता नाही किशोर ती हा का शिकलेली ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय तिचं 15वी शिकली बरोबर आहे हुशार पोरगी काय का नाही मला तिला ह्याच्या बायकोला कशी करते काय म्हणली अगं तुला काय यातलं कळतंय बरोबर आहे म्हणली ती मला जरी भाऊजींचं लंडन एवढंस दिसलं हा? आत गेलं लय मोठं हॅलो तू जायचं ए चार डोळ्याच्या इकडे नीट सांग अरे मला सांग हा. आता आपण पोलीस मध्ये आलो आलो पोलीस मध्ये यायच्या अगोदर लांबणी पोलीस आपल्याला केवढं दिसलं बारीकच दिसत होतं आणि आत शिरल्यावर लका केवढं मोठं तालुक्याचं गाव आहे म्हणूनच तुझी बायको म्हणली हा. दिसताना जरी भाऊजींचं लंडन बारीक दिसत असलं बरोबर आहे आत गेल्यावर लय मोठं हा? देशाचं नाव घेणं तर डोळा बाहेर काढेल. बरं जाऊ दे बाकी बरं चाललंय ना बरं चाललंय सगळ्यांची व्यवस्थित आहे एकदम तंद्रे त्याची म्हणत नाही हा. का मित्रास मित्र भेटे आणि मला तर संशय भेटे बरोबर आहे. आपण एकाला दोघांना तिघजण झालो झालेलो आहे. आपले चौथा मित्र कोण? दादा करे नांदलकर नांदलकर त्याला बोलावला पाहिजे बोलवलं पाहिजे तो खास तुझा जोडीदार आहे पैशावाला आहे बाबा त्याला बोलवून घे पहिला आवाज द्यायचा का ते आवाज लवकर. ओ दादा करे नांदलकर आला का मेला रे? नाही ना हाय दादा करे राम राम बाळासाहेब. तो झाडा आलेला उडतो का माझ्या राम राम मामा राम 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 मामा टेन्शन मध्ये नाही हा नाही टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये रोज टेन्शन मध्ये असतो. दादा आम्ही बी टेन्शन मध्ये का हो आम्ही बी टेन्शन मध्ये अरे तुमची भांडणं इकडेच माझे भांडणं इकडे म्हणजे तुझ्या घरी बांधलं होतं तू? हो. काय बांधलं होतं मागाशीच भांडणं झाली तो ऐकलंय फोन काय झालं हो रोज टेन्शन मध्ये अरे पण कशाला हा ना आणि मारा मारी दाबा दाबे कचा कचरे नाही अशी भांडणं तुझ्या घरी होतात कशी होतात रोज हा ना आणि मारा मारी दाबा दाबे कचा कचरे नाही मामा इकडेला का काय रे? माझ्या बी घरी भांडणं होत्यात कची कची पण हा नादी मारा मारे दाबा दाबी कसं कधी रेट रेटी अशी मी भांडणं पहिल्यांदाच बघितल्यात होय ना? पण दादा भांडणं कशावर होतं ते सांग रोज माझा येते दूध पिऊन जाते रोज माझा येते दूध पिऊन जाते असं होतं बे हो. मग काही येणार तू सांग ना झोपताना मग बायकोला ब्लाऊज घालून झोपायला लावते. अरे लेकराला आणलेलं दूध पिते बायकोचं नाही पेत त्याला म्हणतो बायकोला जम्पर घालून झोपायला अरे नाही जम्पर मिळाला तर निदान कागद तरी गुंडाळायला काय सांगा आला गे बरं जाऊ दे हा. टिकलं केलं शोकनच्या असं सिंगल बरोबर पाहिजे आहे. आपण एका दोघं तिघं चौक जाऊ आपल्या शानू सोडता कोण पैशावाला माणूस मुरबी कोण निलेश कुमार आहे माहितीतला पोरग आहे पैशावाला आहे जरा चाबरे आहे जीव सांभाळून घेऊ सांभाळून आहे का नाही घाल म्हणलं की घालते काय पैसे रे बरोबर आहे. काढ म्हणलं की काढते काय? पैसे असं म्हण बाबा आपण तमाशे ठरवाय गेलो गेलो त्याला घोडं घालायचा चालते पैसे त्याला द्यायला लावायचं चालते पण यात्रेसाठी आपल्या तमाशाने येतात पावसाळी यात्रा त्याची म्हणत नाही का हा. तमाशाशिवाय यात्रेला शोभा नाही यात्रेशिवाय तमाशाला शोभा नाही बरोबर आहे निलेशला बोलवून घ्यायचा का चालेल हे आवाज दे त्याला हो निलेश कुमार आहे रे तर